सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्द मार्गेण वयं सर्वे समर्पिताः। मित्रांनो, आजचा काळ इतका बदललाय की आपल्या आयडियल किंवा आदर्शांची परिभाषाच विसरलोय। आज आपण त्या माणसांना आपला आदर्श मानतो जे देखाव्यांच्या दुनियेत जगतात आणि त्यांच्या त्या देखाव्याला आपल्या दुनियेत आत्मसात करतो। जेव्हा की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असे महान पुरुष होऊन गेलेत ज्यांच्या ज्ञान आणि प्रतिभांसमोर पूर्ण विश्व त्यांना नमन करते, तरीही आपण अशा महापुरुषांना सोडून काही अशा लोकांना आपला आदर्श मानतो जे वेस्टर्न कल्चरच्या मागे पळतात। विकी, हाँ अरे हे काय करताय तुम्ही? पाणी का वेस्ट करताय? आम्ही पाणी थोडी वेस्ट करतोय, आम्ही तर एन्जॉय करतोय। हाँ एन्जॉय। ते सगळं ठीक आहे, पण आता हे स्वच्छ तर करा, नाहीतर कुणीतरी पडेल। हे आमचं काम नाहीये, हे क्लीनरचं काम आहे, कळलं? हो माहितीये, आणि त्यांनी त्यांचं काम केलंही होतं, पण तुम्ही दोघांनी पुन्हा इथे घाण केली आहे तुमच्या एन्जॉयमेंटसाठी, म्हणून आता तुम्हाला साफ करायला हवं। आजपर्यंत मी माझ्या घरी पाण्याचा एक ग्लास पण नाही उचललाय। तुला काय वाटतंय मी हे सगळं साफ करेन? वेडा झालायस का? अरे यार अरमान, चल ना आंघोळ करून घेऊ। हा तर नेहमी असाच भाषण देतो। हा यार चल ना। चला मुलांनो, हे लिहून घ्या।
अरमान, हे बघ माझं पेन 1000चं आहे. हा बघ माझा पेन इम्पोर्टेड आहे. पापा सिंगापूरला गेले होते ना, तिथून आणलंय फक्त माझ्यासाठी. कितीचं आहे माहितीये? 5000 रुपयाचं आहे. अरे काय बोलतोयस यार. आणि हे बघ माझं वॉच पप्पांनी दुबईहून आणलंय. वा यार, तुझी तर मज्जा आहे. आनंद, बघ ना यार, अरमानकडे किती छान पेन आहे माहितीये. 5000चं आहे. जर माझ्याकडे असं पेन असतं तर मी खूप आवडीने लिहिलं असतं. अरे विकास, पेन 5000चं असो किंवा 5 रुपयाचं असो, मार्क्स तर रायटिंगचेच मिळणार ना. मग काय फायदा इतक्या महाग पेनाचा? हा यार, म्हणणं तर तुझं बरोबर आहे. ह्याचा अर्थ 5000 वेस्ट. ओके मुलांनो, झालं का लिहून? येस सर. गुड. थँक यू सर. हे फ्रेंड्स, आज तुम्ही सगळे माझ्या बर्थडे पार्टीमध्ये इन्व्हायटेड आहात. माझ्या पप्पांनी सगळी अरेंजमेंट्स केली आहे आणि ते पण स्विमिंग पूल हॉल मध्ये. तर आपण भेटूया संध्याकाळी. ओके ओके. बऱ्याचदा असं होतं की काही लोक दिखावा करण्यासाठी काही अशा गोष्टींमध्ये पैसे खर्च करतात ज्यांचा रिझल्ट त्यापेक्षा खूप कमी किमतीत मिळणाऱ्या वस्तूंच्या बरोबरीचा असतो. तरीही आपल्याला काही फरक नाही पडत, कारण की त्या दिखाव्याच्या लाईफची सवय झालेली असते आणि त्यात नेहमी पुढे राहावं असं वाटतं. अरे आनंद, तू अजून तयार नाही झालास? येत नाहीस का पार्टीला? नाही यार, तुम्ही जा. का रे? अरे मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचंय. बरं ठीक आहे, जशी तुझी मर्जी. बाय बाय बाय. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग. अरे काय बैलगाडी सारखं चाललंय, लवकर चल ना. तू पण चल ना. काय करतोयस रे, चल ना. अरे काय करताय मुलांनो, नीट चला ना. काही तुटलं बिटलं तर माझी वाट लागेल, नोकरी जाईल माझी, कळलं? काही नाही होणार. आणि जर का काही तुटलं ना तर मी त्याचे पैसे भरेन. अरे चल ना यार. हा हा. काय विचित्र मुलं आहेत, काही समजतच नाहीये ना. तर मुलांनो, आजची आपली थीम आहे आई, आणि तुम्हा सर्वांना याच विषयावर पेंटिंग बनवायचे. ओके ओके सर. ओके, देन स्टार्ट ड्रॉइंग. यार अरमान, तुझ्या कालच्या बर्थडे पार्टीला खूप मजा आली. किती मोठी पार्टी. आणि तू पूर्ण शाळेला इन्व्हाइट केलं होतंस ना. खर्च पण खूप झाला असेल ना. जास्त नाही, फक्त 10 लाख. 10 लाख आणि त्यावर इतकं महागातलं रिटर्न गिफ्ट. अरे अजून तर काही मुलांचे रिटर्न गिफ्ट देणं बाकी आहे. हा पिरियड संपला ना की आपण द्यायला जाऊया. ओके ओके. हा. ए आनंद, तू काल कुठे गेला होतास? तुला माहितीये, अरमानने फार मोठी पार्टी दिली होती. पूर्ण शाळा, स्टाफ, स्टुडंट्स सगळे आले होते. अरे मी माझ्या एका फ्रेंडच्या बर्थडेला गेलो होतो. कोणता फ्रेंड? आहे एक फ्रेंड. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to uncle. Happy birthday to you. Happy birthday to you.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to uncle. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear uncle. Happy birthday to you. तू वृद्धाश्रमात गेला होतास? हो यार, ज्यावेळी त्या वृद्ध लोकांना त्यांच्या कुटुंबियांची सगळ्यात जास्त गरज असते ना, त्याच वेळेस त्यांना तिकडे पाठवलं जातं. म्हणून जेव्हा कधी मला वेळ मिळतो ना, मी त्यांना भेटायला जात असतो. त्यांनाही आनंद मिळतो आणि मला सुद्धा खूप साऱ्या आजी आजोबांचं प्रेम मिळतं. व्हेरी गुड यार. पुढच्या वेळी जाशील तेव्हा मलाही घेऊन जा. ओके. सगळ्यांचे रिटर्न गिफ्ट झालेत, फक्त 2च राहिलेत. लवकर चल, नाहीतर मिस ओरडेल. आणि ओके. त्यानंतर अरे आनंद, तुझं रिटर्न गिफ्ट राहिलं होतं, हे घे. अरे नको नको, ह्याची काय गरज आहे? अरे घे ना यार. अरमानची बर्थडे पार्टी आणि कुणी रिटर्न गिफ्ट घेतलं नाही असं कसं होऊ शकतं? हे माझ्या बर्थडे पार्टीचं रिटर्न गिफ्ट आहे. हे असं तसं गिफ्ट नाहीये. ठेव तू. थँक्यू. वेलकम. काका काका काका, काय झालं? काय झालं? काका काय झालं? काका काका काय झालं तुम्हाला? काका काय झालं? काका काय झालं? काय झालं तुम्हाला? काय झालं? काका काय झालं यांना? अरे अरे जरा इकडे ये. काका उचला यांना रूम मध्ये घेऊन चला. सावकाश. अरे काय काय झालं यांना? बेशुद्ध कसे झाले हे? बरेच दिवसांपासून यांची प्रकृती ठीक नाहीये. स्कूलमध्ये ऍप्लिकेशन पण दिलं होतं. इलाजासाठी 1 लाखांची गरज आहे आणि प्रिन्सिपल साहेबांनी होकार पण दिला होता. पण मग मीटिंगसाठी त्यांना कुठेतरी बाहेर जावं लागलं आणि आता ते 10 दिवसांनी येणार आहेत. पण मग आता करायचं काय? करायचं काय? ऍक्च्युअली टीचर्सची सॅलरी नाही झाली ना, नाहीतर आपणच काहीतरी मिळून केलं असतं ना. आपण असं करूया, ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांच्याशी बोलून बघूया. कदाचित काहीतरी तोडगा निघेल. पण आपण बोलणार कोणाशी? सर, तुम्ही अरमानशी बोलून बघा ना. तो खूपच श्रीमंत आहे. जर त्याने त्याच्या पप्पांना विचारलं तर काही ना काही मदत मिळेल. या यू राईट. तू एक काम कर, अरमानला माझ्या केबिन मध्ये पाठव. ओके सर. ठीक आहे सर, तुम्ही अरमानशी बोलून बघा. हं. तोपर्यंत मी काहीतरी प्रयत्न करतो. ओके ओके. ओके. अरमान, हा केशव सरने तुला कॅबिन मध्ये बोलवलंय. मला? हो. का? ते आपले पिऊन काका बेशुद्ध झालेत, त्यांच्याबद्दल काहीतरी बोलायचंय. ठीक आहे, मी भेटून येतो. काय काय बोललास तू? पिऊन काका बेशुद्ध झाले? हो, ते अचानक बेशुद्ध झालेत. आता कुठे आहेत ते? खाली टीचर्स रूम मध्ये. ठीक आहे, मी पण जातो. मे आय कम इन सर? येस, कम इन. हॅव अ सीट. अरमान, तुला कळलं असेलच की पिऊन काकांची तब्येत अचानक बिघडलेली आहे. हो. त्यांच्या इलाजाकरता 1 लाखांची गरज आहे. प्रिन्सिपल सर इथे नाही आहेत आणि आम्ही पण काही करू शकत नाही. बेटा, तू तुझ्या पप्पांशी जरा बोलून बघ ना. कदाचित ते आपली काही मदत करतील. ओके सर, मी रिसेप्शनवर जाऊन पप्पांशी बोलतो. ओके बेटा.
पिऊन काकांना व्यवस्थित घेऊन जा. डॉक्टरांशी माझं बोलणं झालंय. सर ती ॲम्ब्युलन्स? हा, ते पिऊन काकांना हॉस्पिटलमध्ये पाठवलंय उपचारासाठी. आणि पैशांची व्यवस्था? ती पण झालीये. असं? नक्कीच अरमानने केली असणार. कुठे आहे अरमान? अरे थँक्यू अरमान बेटा, तू वेळेत काकांची मदत केलीस म्हणून. सर, माझे पप्पा मला म्हटले की त्यांच्याकडून कुठली मदत नाही होणार. सॉरी सर. तर मग पैशांची व्यवस्था कोणी केली? अनंतने. काय अनंतने? पण बेटा तुझ्याकडे इतके पैसे आले तरी कुठून? सर, अरमानच्या बाबांसारखे माझे बाबा सुद्धा मला खर्चाला 5,000 रुपये द्यायचे आणि गेल्या 2 वर्षांपासून मी ते जमा करत होतो. ते आज काकांच्या ऑपरेशनला कामी आले. यार, त्याच्याकडे आपल्यापेक्षा जास्त पैसे होते पण त्याने कधी शो ऑफ नाही केला. उगाच मोठेपणा दाखवण्यासाठी महागड्या वस्तूही कधी नाही आणल्या. पण जेव्हा दुसऱ्यांसाठी खर्च करण्याची वेळ आली तर त्याने सर्वात पुढे येऊन मदत केली. आय एम प्राऊड ऑफ यू अनंत. असं बऱ्याचदा होतं की आपल्या आनंदाचा दिखावा करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतो आणि तेही आपल्याला कमी वाटतात. पण जर मदतीसाठी कोणी थोडेसे जरी पैसे मागितले तर अचानक ती रक्कम आपल्याला खूप जास्त वाटते आणि हा सर्व आपल्या दिखाव्याच्या मानसिकतेचा परिणाम आहे. या उलट साधेपणाने राहणाऱ्या अनंतने कोणा दुसऱ्याच्या मदतीसाठी जरा पण विचार नाही केला. कारण साधे सरळपणाच आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा सदुपयोग करणं शिकवतं आणि आपल्या व्यक्तिमत्वाला महान बनवते.